नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. आदिवासी कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ द्या. अजिंठा डोंगर रांगेतील भोकरदन जाफराबाद तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ऑफिसच्या बाहेर निघू देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन आंदोलन छेडण्यात आले आहे. भोकरदन जाफराबाद तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करण्यात यावे यासाठी धाडस संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे. कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे हा समुदाय अजिंठा डोंगर रांगाच्या सानिध्यात मोठ्या संख्येने वास्तव्यात आहे. या जमातीला भारतीय संविधानाच्या कलम 242 नुसार आरक्षण अधोरेखित केले आहेत. शेड्यूल टाईप यादीतील अनुक्रमांक 28, 29, 30 याप्रमाणे संविधानात आरक्षण दिले आहेत. जवळपास मागील 1970 पासून या जमातीला विनाड जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अगोदर अधिकाऱ्याने निर्गमित केले आहे. आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे या समुदायाला आता जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विभागीय कार्यालयात कित्येक वर्षापासून चक्रा मारूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने धाडस या सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत जात प्रमाणपत्र निर्गमित करत नाही तोपर्यंत येथे आंदोलन चालू राहील असा इशारा धाडस जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी दिला आहे. विभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन येथे ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत. इथं 2 अपंग बांधव आहे. या भ्रष्टाचार अधिकारी इथले दयानंद जगताप साहेब इथे एटीएम आहे. या दयानंद साहेबांना सांगू इच्छितो, या आदिवासी कोळी समाजावर आता तरी थोडीशी दया दाखवा. तुम्ही आमचा समाज बांधव आणि हा सर्व हजारो समाज बांधव यांना तुम्ही अपंग केलंय. इथं हे 2 अपंग बांधव इथे बसलेले आहे. यांची जवळपास प्रस्ताव हा 2022 पासून इथे दाखल आहे. 2022 पासून हा अपंग बांधव या एटीएम ऑफिसच्या चक्रावर चक्रा लावू अजून दुसरा पाय देखील यांना गमावण्याची वेळ आलेली आहे. अपंग बांधवाला जर का असं 2-2, 3-3 वर्ष जर का वारंवार वाऱ्या करावं लागत असं एटीएम ऑफिसच्या, तर धिक्कार आहे तुमच्या या अधिकारी ज्या तुम्ही या खुर्चीवर बसले ना, यांना तुम्हाला बसण्याचा काही अधिकार नाही. शिपाई म्हणून काम करू शकता तुम्ही उद्यापासून, इथं अधिकार नाही आहे तुम्हाला. असल्या अपंग बांधवांना वंशावळ असताना, बॉन्ड असताना, प्रवेश निगम असताना, त्यांच्या भावंडाकडं जातीचे दाखले महादेव कोळीचे असताना जर का तुम्ही प्रमाणपत्र देत नसेल तर काय अधिकार आहे तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा? अरे बकऱ्या वळायला पाठवायला पाहिजे तुम्हाला. तर तुम्हाला जर का या गरीब दुबळ्याच्या अपंग बांधवांची जर का दया माया येत नसेल, तुमच्या नावाप्रमाणे जरा काम करा, जरा दया दाखवा. दयानंद जगताप साहेब, थोडी दया दाखवा आमच्या समाजावर. आता बंद करा तुमचा हा भ्रष्टाचार. 20-20 हजाराचं टोकन आल्यावर तुम्ही प्रमाणपत्र देता. या अपंग बांधवांनी कुठून 20,000 रुपये द्यायची तुम्हाला? कार्यालयीन अधिकाऱ्यांना ऑफिसच्या बाहेर निघू देणार नाही असा निश्चय करून धाडस संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिय्या आंदोलनामध्ये काही अपंग विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. जोपर्यंत जात प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा निश्चय या अपंग मुलांनी केला आहे. यावेळी धाडस सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे व जालना जिल्हाध्यक्ष दयानंद शेवाळे, अजबराव सपकाळ, शांताराम पाडळे व असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. अपंग झालेला आहे. 20,000, 25,000 रुपये नाही देऊ शकत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अनुसूचित जमातीला घटनेच्या कलम 342 नुसार आरक्षण दिलेलं आहे, त्या आरक्षणानुसार फक्त 57 रुपयात 33 रुपयात जातीचं प्रमाणपत्र मिळतं, पण तुमच्या ऑफिसला मिळत नाही. आणि जर का पैसे दिले तर प्रमाणपत्र मिळतं. जास्त भेदभाव काय करताय तुम्ही? मला माझा प्रश्न आहे, तुम्ही जर का अशा अपंग समाज बांधवांची जर का छळवणूक करत असाल तर यानंतर आम्ही असली छळवणूक आणि जो त्रास आहे हा कदापि सहन करणार नाही. तुमच्या बोकंडी बसतच राहणार आहे आम्ही. जोपर्यंत यांना सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, जोही अर्जदार इथं येईल, जोही विद्यार्थी इथं येईल, त्यांना सुलभतेने जातीचं प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि सर्वांना जातीचे प्रमाणपत्र जो स्वतः व्यक्ती अर्जदार जरी आला त्याला जातीचे दाखले मिळायला पाहिजे. जर तुम्ही मिळवून देत नसेल तर तुमच्या बोकंडीहून आम्ही उठणार नाही. हे तुम्हाला साफ माझा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.